भुसावळ नगर परिषद भुसावळ यांच्या माध्यमातून भुसावळ शहरातील विविध नगरपालिकेच्या शॉपिंग कॉम्प्लेक्सची पुनर्मोजणी करण्यात येत आहे। याच अंतर्गत भुसावळ शहरातील खडका रोड परिसरात असलेले डॉक्टर मौलाना आझाद शॉपिंग कॉम्प्लेक्सची देखील मोजणीच्या कामाला दिनांक 4 जानेवारी 2024 रोजी सुरुवात करण्यात आली। नगरपालिकेचे शॉपिंग कॉम्प्लेक्स मोजत असताना नगरपालिकेच्या शॉपिंग कॉम्प्लेक्स मध्ये असलेल्या त्रुटी, व्यापाऱ्यांना असलेल्या असुविधा यांची दखल घेतली जाणार आहे, अशा प्रकारची माहिती आलेल्या इंजिनियर्स व कर्मचाऱ्यांनी दिली। दिनांक 4 जानेवारी 2024 पर्यंत भुसावळ शहरातील जवळपास 17 शॉपिंग कॉम्प्लेक्सची मोजणी करण्यात आलेली आहे। मोजणी करत असताना व्यापाऱ्यांना असलेल्या अडचणी या देखील सोडवण्याचा प्रयत्न नगर परिषदेच्या माध्यमातून भविष्यात करण्यात येईल, अशा प्रकारची माहिती नगरपालिकेचे इंजिनियर यांनी बीसीएन सिटी न्यूजला बोलताना दिली। यावेळी नगरपालिकेचे इंजिनियर महेश चौधरी, सहकर्ण विभाग प्रमुख विष्णू राठोड, सिटी सर्वेचे शेख साहेब, नगरपालिकाचे पाले साहेब, लिपिक राजेंद्र धनगर, तौसिफ खान, राजेश वर्मा व इत्यादी अधिकारी कर्मचारी फार मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते। यावेळी मोजणी सुरू असताना परिसरातील नागरिक व व्यापाऱ्यांची देखील यांना पाहून एक वेगळीच गर्दी निर्माण झालेली होती व ही मोजणी का करीत आहे, या मागचे कारण काय, अशा विविध प्रश्न व्यापाऱ्यांसमोर निर्माण झाले होते। नगर परिषदेच्या माध्यमातून खडका रोड परिसरातील कॉम्प्लेक्स आहे, या ठिकाणी मोजणी करण्यात येते। हो, ही मोजणी का करण्यात येते? आपल्या भुसावळमध्ये जेवढे नगरपालिकेचे जे कॉम्प्लेक्स आहे ते कॉम्प्लेक्सची कुठलीही मोजणी झालेली नसल्या कारणाने आपण हे नवीन प्रमाणे मोजणी करतोय। नगर सिटी सर्वेला आपण अर्ज करून त्यांच्याकडनं आपली जी चलन फी भरून त्यांच्याकडनं आपण बायकादा मोजणी करून घेतोय आपण त्याची। आता भुसावळ किती दुकानांची मोजणी करण्यात आलेली आहे? आतापर्यंत जवळजवळ 17 दुकानांची झालेली आहे कॉम्प्लेक्स। या मोजणीनंतर त्या दुकानदारांची घरपट्टी वगैरे वाढेल का? नाही, घरपट्टी वाढणार नाही, पण अजून त्याच्यासाठीच तो प्रयोग चालू आहे आपला की मग मोजणी करून घेऊ, नंतर मग ते आपले टाउन प्लॅनर जे आहे जळगावचे ते ठरवतील काय करायचं आपल्याला। काही कॉम्प्लेक्स आता जीर्ण झालेले, जुने झालेले, त्याच्याबद्दल आता या मोजणीमध्ये काही मार्ग काढणार? हो, त्याच्यामध्ये जरूर जे काही आपल्याला आता अर्ज जे आढळतील त्यांचा आम्ही आमचे जे वसुली विभाग जो काही आम्ही त्याचा रिपोर्ट देऊ, रिपोर्ट दिल्यानंतर ते काही दुरुस्ती करता येईल जे दुरुस्ती करू, जे पाडण्यायोग्य आहे ते पाडणं येऊन नवीन घेतार करू।